पुंडलिका वरदे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानदेवानी मंगलाचरणात प्रथम ओंकार स्वरूप बुद्धीला ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गणपतीला नमन केले आहे. आदिमाता सरस्वती आणि सद्गुरू निवृत्तीनाथांना वंदन केले आहे. ते म्हणतात की ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यावर सर्व जग प्रकाशित होते, तसेच सद्गुरूंच्या कृपेमुळे मला या ग्रंथाचा अर्थ स्पष्ट होत आहे. कौरव आणि पांडव युद्धासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही सैन्यांचे वर्णन व्यासांनी कसे केले आहे याचे सुंदर विवेचन माऊली करतात. व्यासांच्या प्रभावी बुद्धीने उजेडात आणली नाही अशी कोटलीच सजीव व निर्जीव वस्तू या तिन्ही लोकात नाही. म्हणूनच व्यासोच्छिष्टम जगत्त्रयम म्हटले आहे. महाभारताला कमल समजले तर श्री गीता नावाच्या श्रीकृष्णार्जुन संवाद हा त्या कमलात असलेला पराग आहे. खरोखर व्यासांनी सर्व वेदमंथन करून महाभारत हे नवनीत काढले आणि स्वतःच्या विवेक भांड्यात ते लोणी ठेवले. नंतर ज्ञानाग्नीवर कडून गीता हे जणू तूपच तयार केले आहे. हे ग्रंथ विरक्तजन, संतजन व सोहंभाव अनुभवणाऱ्यांना फार आवडते. ज्या निरागस कोमलतेने चकोर पिले चांदणे प्राशन करतात, तशी निरागसता चित्ताला आणून श्रोत्यांनी गीता ऐकावी. ही गीता फार सखोल अर्थाची आहे. हिचे संपूर्ण आकलन कोणालाच झाले नाही. याविषयी माता पार्वतीने श्री शिवांना प्रश्न केला होता, तेव्हा त्यांनी उत्तर दिले की देवी, तुझे रूप जसे तुझ्या भक्तांना नित्य नवीन भासते, तशी नित्य नवीनता या गीतार्थाची आहे. ज्या भगवंताच्या निद्रेतला श्वासामधून वेद बाहेर पडले, त्याने जागृवस्थेत स्वमुखाने ही गीता सांगितली ना, म्हणून हिचा अर्थ अनाकलनीय आहे. अशा या गीतेचा अर्थ मी सांगू पाहणे म्हणजे टिटवीने आपल्या चोचीने सागर जलाचे माप घेणे. त्याप्रमाणेच मी अल्पज्ञ गीतार्थ सांगण्याच्या कामी प्रवृत्त झालो आहे. तरीही मजवर श्री गुरूंची कृपा असल्याने मी हे धाडस करीत आहे. कामधेनू ज्याची आई आहे त्याला न मिळण्यासारखे काय आहे, म्हणूनच मी या ग्रंथाला हात लावला आहे. कौरव आणि पांडव युद्धासाठी सज्ज झाले आहेत. दोन्ही सैन्यांचे वर्णन व्यासांनी कसे केले आहे याचे सुंदर विवेचन माऊली करतात. युद्धाच्या प्रारंभी कौरवांकडून दुर्योधन व भीष्म पितामह, तर पांडवांकडून स्वतः श्रीकृष्ण आणि अर्जुन शंखनाद करतात. अर्जुन श्रीकृष्णाला आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेण्यास सांगतो. युद्धाची भीषणता आणि आपल्याच रक्ताच्या माणसांना, नातेवाईकांना मारताना पाहून अर्जुनाचा धीर खचतो. अर्जुन शोकाकुल होऊन म्हणतो की ज्यांच्यासाठी राज्य मिळवायचे तेच जर युद्धात मरणार असतील, तर हे राज्य आणि सुख भोगून काय उपयोग. स्वजनांच्या मोहामुळे आणि अज्ञानामुळे अर्जुनाची मनस्थिती अत्यंत गोंधळलेली आणि दुःखी होती. अशा प्रकारे अर्जुनाचा हा विषाद आणि त्याचे दुःखी मन हेच भगवद्गीतेच्या पुढील ज्ञानाचे मूळ कारण ठरते, जो या अध्यायाचा मुख्य गाभा आहे.